नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एक अशा व्यक्तीबद्दल ज्याने नुकताच राजकारणात आपला लक आजमावला आहे। आणि गाईज, आज आपण बोलणार आहोत रोहित राजेंद्र पवार यांच्याबद्दल। तसंही पवार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच चेहरा येतो आणि ते म्हणजे आपले शरद पवारजी। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रासह देश पातळीवरील राजकीय क्षेत्रातील अत्यंत मानाचं नाव म्हणजे शरद पवार। आणि गेली 50हून अधिक वर्षे संसदीय राजकारणात सक्रिय असलेल्या शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापासून देशाच्या कृषी मंत्री पदापर्यंत अनेक अशी महत्वाची पदं भूषवली आहेत। राजकारणासह कला, क्रीडा अशा नाना क्षेत्रात महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत। आणि त्यामुळेच शरद पवार यांच्या कुटुंबातील नव्या पिढीबाबत उत्सुकता आणि कुतूहल तर अवघ्या महाराष्ट्राला आहे। तर गाईज, आज आपण बोलणार आहोत रोहित राजेंद्र पवार यांच्याबद्दल। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। शरद पवारांच्या पुढच्या पिढीतले अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे राजकारणात आले। मात्र आता शरद पवार आणि अजित पवार, सुप्रिया सुळे यांचा राजकीय वारसा पुढे कोण नेणार, तर यामध्ये दोन प्रामुख्याने नावे समोर येतात। आणि त्यातले एक म्हणजे अजित पवारांचे सुपुत्र म्हणजे पार्थ पवार आणि दुसरे म्हणजे अजित पवारांचे थोरले चुलत बंधू राजेंद्र पवारांचे सुपुत्र हे रोहित पवार। यातील पार्थ पवार तर अद्याप राजकारणात सक्रिय झाले नाहीत, मात्र रोहित पवार हे नुकतेच सक्रिय झाले आहेत आणि तरी आपलं नेतृत्वही त्यांनी सिद्ध केलं आहे। रोहित पवार हे शरद पवारांचे नातू इतवर एव्हांना महाराष्ट्रातील जनतेला कळलं आहे। मात्र नात्या गोत्याच्या पलीकडे रोहित पवार यांनी आपलीच वेगळी ओळख निर्माण केली आहे। तरुणांना शेतीची आवड नाही, शेतीतलं कळत नाही ही गृहीतकं मोडून रोहित पवार यांनी केवळ शेतीबद्दल जाण बाळगली नाही, तर शेती क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे। रोहित पवार हे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत। राजेंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चुलत बंधू राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री अप्पासाहेब पवार हे देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे बंधू। राजकारणात रोहित पवार यांची ओळख शरद पवारांच्या नावाने होणे साहजिकच आहे। मात्र पवारांच्या नावासोबत येणारी भली मोठी जबाबदारी पेलण्याची ताकद ही रोहित पवारांमध्ये आतापासूनच दिसून येते। शरद पवारांकडे जे शेतीविषयक अफाट ज्ञान आहे त्याची चुणूक रोहित पवारांमध्ये देखील दिसून येते। रोहित पवारांचं आता आपण शिक्षण आणि त्यांची कामगिरी बघून घेऊ। घरची परिस्थिती पाहता रोहित पवार यांना परदेशात शिक्षण घेणं सहज शक्य होतं। मात्र त्यांचं पूर्ण शिक्षण हे बारामती, पुणे आणि मुंबई येथेच झालं। बारामतीच्या ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढे 12वी पर्यंत शिक्षण पुण्यात घेतलं। व्यवस्थापन शास्त्रातील उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलं आणि त्यानंतर परदेशात शिक्षणाची संधी निर्माण झाली असताना परदेशात न जाता वडिलांना व्यवसायात मदत करण्याचा निर्णय हे रोहित पवार यांनी घेतला आणि अवघ्या वयाच्या 21व्या वर्षीच बारामती अॅग्रो लिमिटेड मध्ये पदभार स्वीकारून व्यवसायात सक्रिय झाले। आता आपण पाहू रोहित पवार हे कोणकोणते सध्या पद भूषवत आहेत। तर ते मुख्य कार्यकारी अधिकारी बारामती अॅग्रो लिमिटेडचे आहेत। अध्यक्ष आहेत ते इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे आणि आतापर्यंत सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून देखील त्यांची नोंद झाली आहे। तसेच ते वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत। ISCEC मध्ये संचालक देखील आहेत। तसेच नियामक मंडळ सदस्य देखील आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे आणि ते एक कार्यकारी सल्लागार म्हणून सुद्धा काम करतायत इंडियन पोल्ट्री इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे। आता आपण बघू त्यांचा राजकारणामध्ये त्यांचा पायठसा कसा आहे। वडिलांसोबत व्यवसायात उतरलेल्या रोहित पवारांनी पुढे आजोबा शरद पवार आणि काका अजित पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला। पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरसुफळ गणातून रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून लढलवी आणि राज्यात दुसऱ्या तर पुणे जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्याने ते निवडून आले। एकंदरीत राजकारणातील प्रवेशही मोठ्या दिमाखात झाला। सध्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून विविध कामांचा धडाका त्यांनी सुरू केला आहे। या कामाची सोशल मीडियासह अनेक ठिकाणी खूप जास्त चर्चा देखील असते।
जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर रोहित पवारांनी प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, क्रीडा, तरुणांसाठी व्यवसाय प्रशिक्षण अशा महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. सृजन हा उपक्रम त्यांच्यातीलच एक आहे. सृजनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना व्यासपीठ मिळवून दिलं. याच माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजनही ते करत असतात. त्यांचं मत असं असतं की तरुणांकडे व्यवसाय वळावं, यासाठी रोहित पवार कायम प्रोत्साहनपर कार्यक्रम आयोजित करतात. नोकरीचा प्रश्न गंभीर असल्याने व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन आणि मदत करणाऱ्या उपक्रमाची गरज आहे, अशी भावना रोहित पवार यांची त्यामागे आहे. विविध व्यावसायिक मार्गदर्शन, कौशल्य विकास इत्यादी गोष्टी या अंतर्गत ते करत असतात. तर मित्रांनो, ही होती रोहित पवार यांच्याबद्दलची माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हायरल इंडियनला व्हिजिट करा.